दर्शकांनो, जय भीम, नमोबुद्धाय, जय जिजाऊ, जय शिवराय. आपण पाहत आहात लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचं हे थेट प्रक्षेपण आहे जिजाऊ सृष्टीवर्ण. जिजाऊ सृष्टी या ठिकाणी हे थेट प्रक्षेपण सुरू आहे संपूर्ण भारत देशामध्ये. आणि या ठिकाणी पाहू शकता आपण की राष्ट्रमाता जिजाऊंची ही देशातली सर्वात मोठी प्रतिमा आणि अतिशय रुबाबदार अशी ही प्रतिमा या ठिकाणी आहे. जी प्रतिमा खऱ्या अर्थानं उभ्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं खूप मोठा मान सन्मान आणि स्वाभिमान, एक कर्तबगार महिला कशा पद्धतीने राहू शकते अशा पद्धतीने हे नियोजन या ठिकाणी होते आहे. आणि जिजाऊ सृष्टीवरील ही प्रचंड लाखोच्या घरामध्ये असणारी गर्दी उभ्या देश दुनियाभरातनं महाराष्ट्रातनं लोक या ठिकाणी येत आहेत. अनेक लोकांचं आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की त्यांना कशा पद्धतीने या ठिकाणी आल्यानंतर जिजाऊ सृष्टीवर आल्यानंतर काय फिलिंग होते, त्यांना काय वाटते. अनेक लोक या ठिकाणी दर्शन घेऊन नतमस्तक झाले आहेत. काकाजी, जय जिजाऊ. जय जिजाऊ. कुठून आलात तुम्ही? मी बुलढाण्यावरून आलो. काय वाटतं या ठिकाणी आल्यानंतर जीवनाचं सार्थक झालं असं मला वाटते. काय वाटतं आपले जे आदर्श किंवा महामानव ज्यांनी अंधश्रद्धेवर सुद्धा प्रहार केला आणि पूर्ण महाराष्ट्रात जागृत केलं आणि 3 महाराजे ज्यांनी निर्माण केले, सम्राट निर्माण केले, अशा जिजाऊ समोर नतमस्तक होताना मनाला धन्य वाटते. काय नाव तुमचं? माझं नाव भीमसेन शिराळे. कुठं आलात? मी बुलढाण्यावरून आलो. खूप छान की ज्या माऊलीनं खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला 2 छत्रपती दिलेत, ज्या छत्रपतींनी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये मान सन्मान स्वाभिमान या ठिकाणी जागृत केलं. आणि अशा या महान माऊलीच्या या पवित्र भूमीमध्ये, या मातीमध्ये, सिंदखेड राजा नगरीमध्ये खऱ्या अर्थानं मराठा सेवा संघाच्या माध्यमातून हे प्रचंड जे विश्व या ठिकाणी उभं राहिलं, ज्याला जिजाऊ सृष्टी असं संबोधलं जातं. या जिजाऊ सृष्टीमध्ये या राष्ट्रमाता जिजाऊंचा असणारा हा भव्य दिव्य असा हा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी आपण पाहतो आहोत. लोक या ठिकाणी येत आहेत, नतमस्तक होतात, अनेक प्रकारच्या सेल्फ्या या ठिकाणी काढतात. काही जिजाऊ सैनिक आपल्या सोबत आहेत. जय जिजाऊ. जय जी. कुठून आलात? डावरगाव. अच्छा, काय वाटतं तुम्हाला? आनंद वाटतो खूप चांगला. काय वाटतं, कुठला मेसेज घेऊन चाललात तुम्ही इथनं जाताना? खूप आनंद वाटतो इथं आलं. जी, काय नाव तुमचं? शरद विनायक डोबळे. जी जी जी. डोक्यावरती भगवा पगडा या ठिकाणी जी पगडी घातलेली आहे, फेटा घातलेला आहे. कारण भगवा रंग हा खरा तर साहसाचा आणि शौर्याचा रंग आहे. आणि तो रंग खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी राजांनी तथागताच्या भगव्या या ठिकाणी वस्त्रातनं या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि ते साहसाचं, त्यागाचं प्रतीक आहे. आज खऱ्या अर्थानं संपूर्ण देशामध्ये हा भगवा रंग एक नवीन चैतन्य निर्माण करतो आहोत. जय जिजाऊ. जय जिजाऊ. कुठून आलात तुम्ही? परभणी तालुका. अच्छा, काय नाव तुमचं? श्रीकृष्ण भगवानराव नवगरे. अच्छा, नवगरे साहेब, काय वाटतं तुम्हाला? आम्हाला वाटते आता सध्या आलो तर आम्ही दर्शनासाठी आलो तर की आम्हाला आरक्षण भेटा म्हणून. बर, तुम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे, मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे. क्या बात आहे, बहुत अच्छे. खूप चांगली मागणी इथे आमच्या तरुणांची होते आहे. मराठा समाजाला सुद्धा खऱ्या अर्थानं आरक्षणाच्या दायऱ्यामध्ये हा समाज बसला पाहिजे आणि मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे. अशा अनेक समस्या सोबत आपण चर्चा करणार आहोत. कुठून आलात? जय जिजाऊ. जय जिजाऊ. हा, काय वाटतंय? आनंद वाटतोय कारण की नवीन ऊर्जा एक तयार होते, ऊर्जा मिळते. हा. अच्छा, कुठून आलात? डावरगाव. अच्छा, काय नाव? के राजा. अच्छा, सिंदखेड राजामधनं आलात हा. म्हणजे तुमची याच तालुक्यातले आहात? हा, येस. जी जी जी. तर पूर्ण देश दुनियाभरातनं आणि महाराष्ट्रभरातनं लोक या ठिकाणी येत आहेत. आणि जिजाऊ सृष्टीवर स्थानापन्न केलेला, स्थापित केलेला हा देशातला एकमेव भव्य दिव्य असा राष्ट्रमाता जिजाऊंचा पुतळा या ठिकाणी आपण जो पाहतो आहोत, त्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जन्मस्थळावरनं म्हणजे लखुजी राजे जाधव यांच्या वाड्यामध्ये ज्या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊचा जन्म झाला त्या स्थळावरनं नतमस्तक होऊन आज या ठिकाणी जी भव्य दिव्य आणि एक महाराणी स्वरूपामध्ये राष्ट्रमाता जिजाऊची प्रतिमा उभी आहे, या प्रतिमेला सुद्धा लोक या ठिकाणी अभिवादन करतात. काही लोक आपल्यासोबत जोडत आहेत, आपण त्यांना सोबत बोलूया. जय जिजाऊ सर. काय बोलू? जय जिजाऊ सर. काय वाटतंय? एकदम आनंदानं. अच्छा, एकच कुठून आलात? चळवळ केळगाव तालुका बदनापूर. बदनापूर मधून आलात. काय वाटतं, कसं फील करता तुम्ही इथं आल्यावर? एकदम एकच आता सध्याचा एक आनंद आहे. एक मराठा लाख मराठा जी चळवळ चालू आहे मराठा आरक्षणाची, जी त्या बाबतीचा एक संदर्भ आणि एक आपला महोत्सव जी 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 मराठ्यांचा, आपला जिजाऊचा. जी जी. मराठ्यांचा आणि जिजाऊंचा. खरं तर आपण पाहताय की 12 जानेवारी म्हणजे एकच वारी 12 जानेवारी असं संबोधलं जात आहे. कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी व्रत वैकल्य नाही, कुठलं थोताण नाही, कुठल्या दांभिकता आणि धार्मिकता या ठिकाणी नाही आहे. केवळ आणि केवळ देशातलं खूप महत्त्वाचं पुस्तकाचं आणि ज्ञानाचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी ज्ञान प्रवाहित करणारं 400पेक्षा जास्त पुस्तकांचे स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत आणि जवळजवळ 1 कोटीपेक्षा जास्त पुस्तकांची उलाढाल या ठिकाणी होते आहे. खरं तर पुस्तकामुळं माणसाचं मस्तक शाबूत राहते आणि मस्तक शाबूत राहिलं तर कुठलाही माणूस कुणाचा हस्तक होत नाही. अशा पद्धतीचं पुस्तक या ठिकाणी माणसाला ज्ञान प्रबाधित करण्याचं काम करत असते. या जिजाऊ सृष्टीवर संपूर्ण महाराष्ट्रभरातनं, देशातनं या ठिकाणी जे जिजाऊ प्रेमी आणि शिवसैनिक या ठिकाणी येत आहेत, शिवभक्त या ठिकाणी येत आहेत, हे सर्वजण या ठिकाणी आपल्याला नवी आशा
आणि नववर्षाची एक नवी प्रेरणा या जानेवारी महिन्यामध्ये 12 जानेवारीच्या दिवशी घेऊन जातात. वर्षभर ही प्रेरणा आपल्याला या ठिकाणी पुरते राहते आणि खरं तर एक नवीन विचार, नवीन संदेश राष्ट्रमाता जिजाऊचा तमाम या ठिकाणी बहुजन समाजाचे लोक घेऊन जातात. दर्शकांनो, आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल हे देशातलं बहुजनाचं एकमेव चॅनल आहे. गेल्या काल दिवसभरापासून आणि आज दिवसभर तब्बल 48 तास लाईव्ह करणारा फक्त आणि फक्त एकमेव चॅनल आहे. एवढ्या संपूर्ण परिसरामध्ये तुम्हाला कुठलंही दुसरं असलं चॅनल या ठिकाणी पूर्ण 48 तास लाईव्ह करणारं दिसणार नाही. आणि केवळ हा स्वाभिमान आपला आहे, हा बहुजन आपला आहे आणि हा छत्रपतींचा आवाज, हा बहुजनाचा आवाज बुलंद करणारा आणि खरं तर घराघरामध्ये लाखो लोक ज्या लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलला या ठिकाणी देशभरामध्ये पाहतात, असलं हे राष्ट्रीय चॅनल आहे. केवळ एकमेव लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल या ठिकाणी हे लाईव्ह करते. अनेक लोकांसोबत आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं या ठिकाणी हे नातं प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो आहोत. तर या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहू शकता की राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी हा घोषणांचा निनाद या ठिकाणी गगनभेदी या ठिकाणी जाणवतो आहोत. नवतरुण वर्ग विविध विषय घेऊन या ठिकाणी समोर येतो आहे आणि नारा हा या ठिकाणी बुलंद होतो आहे. प्रचंड लाखाच्या घरामध्ये ही गर्दी या ठिकाणी होते आहे. आपण पाहताय ही प्रचंड मंडळी या ठिकाणी हा आवाज प्रबुद्ध होतो आहे आणि या ठिकाणी हा आवाज होतोय आणि हा आवाज या ठिकाणी आपण पाहतो की एक चांगला आवाज या ठिकाणी करतो आहोत आणि हा आवाज असाच बुलंद होत राहणार आहे. ही संघटनेची ताकद आहे, ही या ठिकाणी बोलण्याची ताकद आहे. आपण काही लोकांसोबत इथं करणार आहात. सर, जय जिजाऊ. जय जिजाऊ. कुठून आलात सर? मी शिंदखेडा तालुका देवखेडून आलो. मी अच्छा, देवखेडवरून आलात. काय वाटतं तुम्हाला इथं आल्यानंतर? काय इथे एकदम प्रसन्न वाटत. हा, फेटा आहे हो. आणि या जिजाऊ सृष्टीवरती राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन करताना काय वाटलंय? एकदम चांगला वाटलं मला त्याचा. या महाराष्ट्रामध्ये खरा तर आमचा मराठा समाज आज आरक्षणासाठी धडपडतो आहे आणि अशा अवस्थेमध्ये या संपूर्ण परिसरामध्ये आरक्षणासंदर्भात तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला जरंगा पाटला मला अभिमान वाटतो. जी, हा, आपल्याला आरक्षणाच्या संदर्भात हा लढा अजून तीव्र करावा लागेल की नाही? लागेल. तर अशा पद्धतीने अनेक लोक या ठिकाणी व्यक्त होत आहेत, कारण ही ताकद आमची आहे. ही संघटना ही एकट्या 12 जानेवारी पुरती मर्यादित न राहता खरं तर ही सामाजिक संघटन आणि तमाम बहुजन समाजाला सोबत घेऊन जाणार रयतेचं लोककल्याणकारी जी राज्याची संकल्पना राष्ट्रमाता जिजाऊनं उभ्या महाराष्ट्राला या ठिकाणी दिली, ते या ठिकाणी खऱ्या अर्थानं शिंदखेड राजानगरी, ज्या नगरीच्या पावन मातीमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ या ठिकाणी राजे लखुजी जाधव यांच्या या ठिकाणी घराण्यामध्ये जन्म झाला आणि त्या राजे लखुजी जाधवांच्या या पावनभूमीमध्ये आज उभ्या महाराष्ट्रातनं ही मंडळी या ठिकाणी येते आहे. आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे लोक आहेत जी या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊला अभिवादन करतायत. छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा, एक मराठा. तर या पद्धतीनं जिजाऊ सृष्टीवर येणाऱ्या लोकांनी या ठिकाणी मराठा आरक्षणाचा नारा सुद्धा द्यायला सुरुवात केलेली आहे. आरक्षण खऱ्या अर्थाने मराठा बांधवांना मिळालं पाहिजे या पद्धतीची रास्त मागणी घेऊन ही संपूर्ण मंडळी या ठिकाणी आहे. कसं वाटतं तुला इथे? चांगलं वाटतं ना. अच्छा, चांगलं वाटतं. अच्छा, इथं दर्शन घेतल्यानंतर काय असं फील काय होतं की आपण राष्ट्रमाता जिजाऊचे विचाराचे वारसदार आहोत, तो विचार आपण गावात पेरला पाहिजे. काय विचार होता राष्ट्रमाता जिजाऊचा? अंमलात आणायला पाहिजे जी. आणि ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की आपले पूर्वज असे होऊन गेले की त्यांनी हे विचार घडवले, शिवाजी महाराज घडवले आणि असे शिवाजी महाराज, संभाजी महाराज पिढ्यानपिढ्या घडवत राहो. हीच असं मी प्रार्थना करतो. विजय तांदळे, औरंगाबादवरून आलो सर. संभाजीनगर मधून छत्रपती संभाजी. नमस्कार सर, मी छत्रपती संभाजीनगरहून आलो. नंदराज देवरे सर. आज जिजाऊ जन्मसृष्टीला आपण सगळे इथे जमलो आहोत. आज जिजामातांचा जन्मोत्सव आपण इथं साजरा करण्यासाठी आलो आहोत. जिजामातांनी जे बीज छत्रपती शिवरायांच्या मनामध्ये रोवलं तेच बीज आपण आपल्या लेकरांच्या मनामध्ये रुजवावं, ही माझी आज इथे येऊन मला असं वाटतं की आपणही लेकरांना असंच घडवावं. आजच्या ज्या काही माता भगिनी आहे ह्या युगामध्ये आपण ज्या गोष्टीने आपण वावरतोय, वागतोय, ह्या ठिकाणी आपण एवढा संदेश देऊ इच्छितो मी सर की एक नवीन शोभा आपल्या घरातून घडावा, एक नवीन संभा आपल्या घरातून घडावा आणि ह्या माता भगिनींनी हे सगळं करणं याच्यात आपलाही सहयोग असायला पाहिजे. असं नाही आपण माता भगिनींवर सोडून द्यायला पाहिजे, आपणही याला तेवढेच जिम्मेदार आहोत. आणि जिजाऊ सृष्टीमध्ये येऊन जिजाऊ मातांनी जे काय शिवरायांच्या मनामध्ये बीज रोवलं
त्याच्यामुळे शिवबा घडले. शिवबांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, हे सगळं स्थापन करून दिल्यानंतर ही आता आपली जिम्मेदारी की आपण हे कसं पुढे न्यायचा हा वारसा, हेच मला इथे येऊन वाटतं सर. जय जिजाऊ जय शिवराय. मायमाऊल्यांच्या इब्रतीचं रक्षण करणारं छत्रपती शिवरायांचं राज्य प्रस्थापित केलं, हा इतिहास आपण जाणून घेतला पाहिजे. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जो समाज आपला इतिहास विसरतो, मग तो समाज कुठलाही असो, जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडू शकत नाही. म्हणून आमचा हा इतिहास काय आहे, तो सत्य इतिहास, वास्तव इतिहास. खरं तर आम्हाला लिहिण्याचा अधिकार नव्हता. वर्ण व्यवस्थेमध्ये आम्ही सर्व तमाम बहुजन शूद्रामध्ये होतो, बरोबर सर. आणि म्हणून लिहिण्याचा वाचण्याचा अधिकार नव्हता. आमच्या महिला सुद्धा या ठिकाणी अतिशय गुलामीमध्ये होत्या. खरं तर आज आमची हिंदूची संस्कृती एक पद्धतीनं महिलांना देवीच्या स्वरूपामध्ये देवाऱ्यामध्ये आम्ही पूजन करतो, परंतु त्याच महिलांवरती आपण अन्याय अत्याचार सुद्धा करतो. त्याच महिलांना आपण गर्भामध्ये या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न करतो. अशी ही मानसिकता आमची निर्माण झाली. आजही महिला घरामध्ये तुमच्या माझ्या या पद्धतीनं दुय्यम स्थानावरच आहे. डिसिजन मेकिंग पॉलिसीमध्ये, निर्णय प्रक्रियेमध्ये आजही आपण महिलेला घेण्याचा प्रयत्न करत नाही. आजही आपले सातबारे हे माणसाच्याच नावावर आहेत, पुरुषांच्याच नावावर आहेत. मग राष्ट्रमाता जिजाऊंनी तत्कालीन परिस्थितीमध्ये धर्माचं एवढं मोठं मार्तंड असताना, धर्मांचं एवढं मोठं वातावरण असताना या राष्ट्रमाता जिजाऊने खऱ्या अर्थानं धर्माच्या त्या कंबरड्यामध्ये लाता घातल्यात. कारण त्यावेळेस नवरा मेल्यानंतर बाईला सती जावं लागत होतं, बरोबर आहे. तेव्हा राष्ट्रमाता जिजाऊनं तुमचा माझा येणाऱ्या बहुजनाचा प्रचंड विचार केला, शिवछत्रपतीचा विचार केला. जर मी या ठिकाणी धर्माप्रमाणे जर नवऱ्याच्या प्रेतासोबत सरणासोबत जळल्या गेले तर पुन्हा माझ्या शिवाजीवर शिवबावर कोण संस्कार करेल. म्हणून ही धर्माची परंपरा लाथाडणारी पहिली महामावली, पहिली देशातली महिला जर असेल तर खऱ्या अर्थानं राष्ट्रमाता जिजाऊ आहे. हे आपण सर्व लोकांनी या ठिकाणी मान्य केलं पाहिजे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून दुसऱ्या पुढच्या 18व्या 19व्या शतकामध्ये सावित्रीबाई फुलेंनी या ठिकाणी, म्हणजे महात्मा फुले गेल्यानंतर सुद्धा प्लेगच्या साथीमध्ये सावित्रीबाई फुलेने आपल्या खांद्यावरती या ठिकाणी लोकांना वाहला आणि लोकांवर या ठिकाणी विलास केले, उपचार केले. अशा पद्धतीने ह्या दोन मायमावल्या या ठिकाणी आहेत. त्या मायमावल्यांचा विचार तुम्ही महिलांना कशा पद्धतीने पेरण्याचा पुरुष म्हणून प्रयत्न कराल. सर, राष्ट्रमाता जिजाऊंबद्दल बोलायचं झालं, यांनी तर विचार केलाच, पण पुढील शतकात तुम्ही बोलले जसं 19व्या शतकामध्ये सावित्रीबाई फुले माऊली आपल्या घरातली लक्ष्मी जी आहे ती पुढे यावी. पण आज कुठेतरी आपण सर एक विक्षिप्त मानसिकतेमुळे आपण आपल्या बायकांना मागे ठेवतोय. तर असं नको घडायला. तुम्ही सातबाऱ्याचा पण विषय काढला, याच्याबद्दल आता पूर्वजांपासून जे चालत आलं सर, त्याच्याबद्दल मी एवढं काही बोलू शकत नाही. पण मी नक्कीच प्रयत्न करेल सर की मलाही मुलगी आहे, एक मुलगी, आणि हा वारसा, हा विचार घेऊन मी पुढे जाईल आणि माझ्या मुलीला कसं शिकवता येईल, कसं मोठं करता येईल. माझी मुलगी आहे, माझी पुतणी आहे, माझ्या भाच्या आहे, माझ्या भरपूर ज्या लहान आताची जी पिढी आहे जी माझ्या खांद्यावर, माझी आई नाही आहे, माझे वडील आहे. आता मला जे संसार रूपी गाडं जे मी चालवतोय माझ्या पद्धतीनं, त्याच्यामध्ये मला या सगळ्या गोष्टी, ह्या जिम्मेदारी, ह्या सगळ्यांची मला जाण होती सर. ह्याच्यामध्ये मी इथून पुढे थोर पुरुषांचे विचार, राष्ट्रमाता जिजाऊंचे विचार, सावित्रीबाई फुलेंचे विचार घेऊन मी हा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करील आणि माझ्या मुलांना सुशिक्षित, समृद्ध आणि ह्या समाजाला काय ते त्यांचं देणं आहे हे सुद्धा मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल. माणूस जन्माला आला म्हणजे फक्त तो माझा नाही, माझा मुलगा जन्माला आला किंवा माझी मुलगी जन्माला आली ते फक्त माझ्यासाठी नाही, त्यांना पण काहीतरी समाजाचं देणं आहे. हे त्यांच्या मनामध्ये हे जे बीज आहे ते मी रोवण्याचा प्रयत्न करेन. सर, आपलं नाव? माझं नाव नंदराज देवरे, छत्रपती संभाजीनगर. तर ही चांगली वैचारिक माणसं या अनुषंगानं लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल सोबत आपल्यासोबत जुळत आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊला अभिवादन करण्यासाठी, आणि ही जी भव्य दिव्य अशी राष्ट्रमाता जिजाऊची प्रतिमा आहे, ही देशातली केवळ एकमेव अशा पद्धतीनं एका हातामध्ये तलवार आहे आणि दुसऱ्या हातानं तमाम जनतेला, रयतेला आशीर्वाद देणारी ही महामाऊली खऱ्या अर्थाने याच पवित्र मातीमध्ये आहे. ज्या ठिकाणी हा जी प्रतिमा आहे, ही प्रतिमा आहे जिजाऊ सृष्टी, आणि ही जिजाऊ सृष्टी उभारी केलेली आहे मराठा सेवा संघाच्या माध्यमातून. आणि मराठा सेवा संघाची ही उपलब्धी देशासाठी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आहे. या ठिकाणी आपण जाणीव करून घेऊ शकता की एक नवीन वातावरण, एक नवीन ऊर्जा तरुणांमध्ये आपल्याला दिसते आहे. प्रत्येक तरुण हा वेगळ्या वातावरणामध्ये या ठिकाणी आहे. एक जोम प्रत्येकामध्ये आहे, एक प्रेरणा या ठिकाणी आहे. आणि बेंबीच्या देठापासून या ठिकाणी या घोषणा देण्याचं काम या ठिकाणी होते आहे. राष्ट्रमाता जिजाऊला अशा पद्धतीनं एक वेगळं अभिवादन आपण करतो आहोत. आत्माराम संभाजी पोकर. अच्छा, कशासाठी आलात?
मा जिजाऊ करता दरवर्षी प्रमाणे 12 जानेवारीला येत असतो. जी 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 क्या बात आहे. आणि कसं वाटतं तुम्हाला या ठिकाणी अभिवादन करून? अभिवादन चांगलं आहे. माझ्या मुलाला ते शिक्षण चालू आहे जी आणि चांगले राहावे जी हीच मी प्रेरणा घेतो. जी एक चांगली प्रेरणा आणि ऊर्जा घेऊन लोक 12 जानेवारीला या ठिकाणी पूर्ण वर्षभर राष्ट्रमाता जिजाऊंचा विचार पेरण्याचं काम आपल्या आजूबाजूला करत असतात, आपल्या वर्तनातनं करतात. काही लोकांना आपण बोलतं करणार आहोत. सर जय जिजाऊ. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. जी राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊंनी जी शिकवण दिली शिवबांना, की ज्या सर्व आता सध्याचं राजकारण बघितलं तर कोणत्या तरी एका समाजाला पुढे केलं जातं, बरोबर. महाराजांनी कधीच समाजाला म्हणजे सर्व धर्मनिरपेक्ष राज्य निर्माण केले, तर त्यातून सुद्धा सगळ्यांनी आदर्श घ्यावा एवढंच माझं म्हणणं आहे. खूप छान. आणि अतिशय सर आपलं नाव? संतोष मस्के. आणि अशी ही माणसं आहे खऱ्या अर्थानं. खरं अजूनही छत्रपती शिवाजीराजे आम्हाला नाही उमगले, राष्ट्रमाता जिजाऊ आम्हाला नाही उमगली. ज्या राष्ट्रमाता जिजाऊनं शिवबाला 18 पगड जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन मावळ्यांची एक मूठ बांधलेल्या गेली, तोरणा किल्ल्यावर खऱ्या अर्थानं आमची करंगळी कापून त्या ठिकाणी महादेवाच्या पिंडीवरती या ठिकाणी रक्ताभिषेक केला गेला आणि तोरणा काबीज केला गेला. तेव्हा शिवछत्रपती महाराजांसोबत केवळ एका जातीचे किंवा एका समाजाचे लोक नव्हते, तर छत्रपती सोबत खऱ्या अर्थानं सर्व जाती धर्मातले लोक होते. आपण हे समजून घेतलं पाहिजे. त्यांचा अंगरक्षक ज्यांचा या ठिकाणी आयुष्यभर रक्षण केलं, तो अंगरक्षक सुद्धा एक मुस्लिम समाजाचा होता. त्यांच्या आरमाराचा प्रमुख सुद्धा हा एक मुस्लिम समाजाचा होता. हा एवढा विश्वास ज्या माऊलीनं 18 पगड जातीच्या धर्माच्या लोकांना दिला, ती राष्ट्रमाता जिजाऊ. आणि त्या जिजाऊची आज आहे जयंती. आणि या जयंतीच्या दिनी या जिजाऊ सृष्टीवरती ही प्रचंड गर्दी या ठिकाणी आलेली आहे. हे सर्व नवतरुण आपण पाहतोय, प्रत्येक जण बोलण्याच्या प्रयत्नामध्ये आहात. आपण पाहतो कोण काय या ठिकाणी विचार मांडण्याचा प्रयत्न करत. जिजाऊचे भक्त आहेत. जिजाऊ या ठिकाणी कशा पद्धतीनं विचार मांडते आहे. जय जिजाऊ. जय जिजाऊ. आज सांगा तुमचं. माझं नाव ऋषिकेश खिरे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख जालना. जे आज मा जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त हा जो समुदाय लोटलेला आहे इथे सिंदखेड राजानगरीत, त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. मी एकच सांगू शकतो की बुवा जो कोणी सत्ता असो का विरोधी पक्ष असो, मराठी आरक्षणासाठी जे कोणी असो, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असो या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला माझं मराठा समाजाच्या वतीने जाहीर आव्हान आहे की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज शपथ घेऊन सांगता की मराठाला आरक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, तर तुम्ही एकदा जिजाऊ सृष्टीवर येऊन शपथ खा आणि मराठ्यांना आरक्षण देतो हे जाहीर आव्हान करा, तरच मी तुम्हाला मानेल. शिवछत्रपतींचे प्रतिमा सुद्धा या ठिकाणी काही लोकांनी खरेदी केलेल्या आहेत, ज्या एक आदर्श म्हणून आपल्या घरामध्ये ठेवणार आहेत. आणि आपल्या लेकरांना खऱ्या अर्थानं राजाचा हा रुबाबदार पेहराव आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण छत्रपतींचं जीवनचरित्र या लहान लेकरासमोर घरामध्ये उपलब्ध ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहात. आणि आपण पाहू शकता की ही प्रचंड गर्दी या ठिकाणी या जिजाऊ सृष्टीवरती लोटलेली आहे. संपूर्ण देश आणि दुनिया महाराष्ट्रभरातनं ही लोक या ठिकाणी येत आहेत. आणि अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी राजांच्या या मातोश्रीला राष्ट्रमाता जिजाऊला या जिजाऊ सृष्टीवरती अभिवादन करण्यासाठी येत आहेत. आपण पाहू शकता की ही देशातली एकमेव उभी असणारी प्रतिमा राष्ट्रमाता जिजाऊची आहे, जी प्रतिमा स्वाभिमानी करारी आहे. एका हातामध्ये तलवार आहे, म्हणजे सर्व संरक्षण आपल्याला करायचं आहे. महिलांनी स्वतः आपल्या इब्रतीचं संरक्षण करायचं आहे, त्यासाठी आपल्या हातामध्ये तलवार शस्त्र असलं पाहिजे. आणि दुसरा हात जो हात आहे तो मायेचा आणि प्रेमाचा हात आहे, जो आशीर्वाद या ठिकाणी तमाम रयतेला देतो आहे. अशा पद्धतीनं या जिजाऊ सृष्टीवरती ही राष्ट्रमाता जिजाऊची प्रतिमा स्थापित झालेली आहे. अनेक तरुण या ठिकाणी येत आहेत, अनेक वयातले लोक या ठिकाणी जुळत आहेत, नतमस्तक होत आहेत. आणि या ठिकाणी जिजाऊ सृष्टीवरती पुस्तकांचे खूप मोठे स्टॉल लागलेले आहेत. आणि या सगळ्या स्टॉलमध्ये बामसेपच्या वतीने एक बुक स्टॉल लावण्यात आलेला आहे. आणि खरं तर बामसेपची विचारधारा की या ठिकाणी वास्तव आणि सत्य मांडणारी आहे, ऐतिहासिक आहे आणि ऐतिहासिकच्या पुराव्यासह आहे. काही लोकांना आपण या ठिकाणी सोबत घेणार आहोत. या ठिकाणी स्टॉलच्या माध्यमातून कुठल्या प्रकारचे पुस्तके आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. जय जिजाऊ जय भीम. जय मूलनिवास. जय मूल्यवास. कुठलं पुस्तक आहे आणि किती पुस्तकं आहे? आपल्याकडे आता इथं कमीत कमी 200पेक्षा जास्त टायटल आहेत आणि नवीन जे प्रकाशित झाले ते सर्व आहे. आपले जे मूलनिवासी महापुरुष आहे त्यांच्या विचारधारेवरती जे पुस्तक आहे, जे आता लोकांना सध्या गरज आहे. आणि लोक अजून आपल्या महापुरुषांनी जे काही काम केलं, त्यांनी ज्या प्रकारची लढाई लढली, ज्या प्रकारच्या व्यवस्थेच्या विरोधात त्यांनी लढाई केली, त्या सर्व विचारधाराच्या पुस्तकांची लोकांची सर्वात मोठी डिमांड आहे.
आणि तो इतिहास लोक आजही जाणू पाहतात की आपल्या महापुरुषांसोबत काय विजय कोणत्या गोष्टी घडल्या. तो सगळा इतिहास पाहिजे, कारण इतिहासाच्या आधारावरच लोक भविष्य निर्माण करतात. आणि बामसेपच्या माध्यमातून अतिशय विविध विषयावरची ही पुस्तकं आहेत. ज्या पुस्तक या स्टॉलवरती आहे, जे पुस्तक या ठिकाणी जाती व्यवस्थेचा बळी शेतकरी. आजही आपण पाहतो की उभ्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या माझ्या बळीराजाला आणि शेतकऱ्यालाच खऱ्या अर्थानं खूप मोठा त्रास या ठिकाणी होतो आहे. कारण या ठिकाणी आसमानी आणि सुलतानी दोन्हीही संकटाचा सामना करणारा जर कोणी असेल तर हा माझा बळीराजा आहे. आणि या बळीराजामध्ये खऱ्या अर्थाने यांच्याबद्दल लिखाण करण्याचं काम शेतकऱ्याच्या आसूडच्या माध्यमातून महात्मा फुलेंनी 18व्या शतकामध्ये या ठिकाणी केलं. आणि आज आपण पाहतो की या संपूर्ण बामसेपच्या या स्टॉलवरती विविध प्रकारचे विषय या ठिकाणी आहे. खरं तर आज समाजामध्ये पाहतो आपण हाही विषय महत्त्वाचा आहे. मराठा कुणबी आणि ओबीसी हा वाद या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये मोठा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु आज या पुस्तकाच्या माध्यमातून या सर्व समाजांना मूल निवासी म्हणून एकत्र जोडण्याचं काम या ठिकाणी होते आहे. आणि अशा पद्धतीनं आपण पाहू शकता हा सत्य इतिहास याच बामसेपच्या पुस्तकाच्या माध्यमातून आहे. या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात की ही आझादी झुटी आहे, देश की जनता भूकी आहे. आणि असंच वातावरण आज या देशामध्ये आहे. प्रचंड बेरोजगारी या ठिकाणी वाढते आहे, शेतकऱ्यांची आत्महत्या वाढत आहेत. आणि अशा या अवस्थेमध्ये आपण खऱ्या अर्थानं या संपूर्ण वाचनाच्या माध्यमातून हा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. काही लोक या ठिकाणी पुस्तकं खरेदी करण्याच्या तयारीमध्ये आहे. सर जय जिजाऊ. जय जिजाऊ. कुठून आलात? परभणी. अच्छा, पुस्तकं खरेदी करण्याच्या तयारीमध्ये आहात? हो, घेतले काय. सर, पुस्तकं खरेदी करण्यापेक्षा मंदिरामध्ये जाऊन घंट्या वगैरे वाजवून देवदर्शन करून हे करणं गरजेचं असते तीर्थस्थानी. हे पुस्तकं काय खरेदी करता? मूळ म्हणजे मी आतापर्यंत मंदिरात जात नाही, घंटी वाजवण्याचं लांब, पण हातही जोडत नाही. आणि मी शिक्षक आहे, मुलांना दररोज शिकवतो. मी अंधश्रद्धा निवारण समितीमध्ये काम केलं, परत इकडे काम करतोय. मुलांना देवापासून वेळ आणि पैसा कसा वाचवावा हे सातत्यानं सांगत असतो. पुस्तक जास्त पुस्तक त्याचं सुपर होईल मस्तक. क्या बात आहे, क्या बात आहे. काय आणि कुठून आला सर? कुठून आला? परभणी. अच्छा अच्छा, परभणी होणार. आपण पाहू शकता ही वाचक मंडळी आहे या बामसेपच्या पुस्तक स्टॉलवरती. ही मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित आहे. सर जय जिजाऊ. जय जाऊ सर. जय जाऊ. परभणीहून आलो सर. काय वाटतं, आपण पुस्तकाच्या स्टॉलवरती आलात? हो सर, पुस्तक जर घेतलं तर आपलं मस्तक सशक्त होईल. बहुत अच्छे, बहुत अच्छे. म्हणजे हा आमचा वाचणारा समाज आता जागा होतो आहे. इतिहासाची जाणीव आम्हाला होते आहे. सर जाऊ. जय जिजाऊ. कुठून आलात? परभणी. अच्छा, काय वाटतंय तुम्हाला? एकदम छान वाटतं. आपण या ठिकाणी बामसेपच्या या स्टॉलवरती आलात. विविध विषयावरची विचारधारा असणारी ही पुस्तकं या ठिकाणी आहे. आणि आमच्यातील जागृत लेखकांनी लिहिलेली आहे. एकंदरीतच पुस्तकाच्या संदर्भातलं तुमचं मत काय आहे? पुस्तकामुळे माणसाचे हे होते. जी 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 जी. तर आपण पाहू शकतो या ठिकाणी की पुस्तकाच्या माध्यमातून माणसाचं मस्तक शाबूत राहते आणि कुणी कुणाचा हस्तक होत नाही. ज्याच्या घरात नाही पुस्तकाचं कपाट ते घर होते भुईसपाट. हा विचार खऱ्या अर्थानं अनेक लोकांना पटलेला आहे, उमगलेला आहे. आणि म्हणून आपण बामसेपच्या या बुक स्टॉलवरती उपस्थित आहोत. प्रचंड गर्दीमध्ये लोक या ठिकाणी पुस्तकं खरेदी करतात. लोक या ठिकाणी देवदर्शनासाठी मंदिराच्या समोर रांगा लावतात. परंतु आज परिस्थिती अशी आहे की लोक या ठिकाणी पुस्तकं खरेदी करण्यासाठी सुद्धा रांगा लावत आहेत आणि शिस्तीनं पुस्तकं खरेदी करतायत. आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचं हे थेट प्रक्षेपण आहे. सिंदखेड राजा जिजाऊ सृष्टीवर्ण. आणि आपण अनेक लोकांसोबत जुळण्याचा प्रयत्न करत आहोत. पाहू शकता तुम्ही की एक प्रकारे इकडे प्रचंड गर्दी होते आहे. आणि या ठिकाणी सर्व स्टॉल वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आणि या स्टॉलवरती आपण पाहू शकता की सगळ्यात महत्त्वाचा मूल निवासी पब्लिकेशनचा हा ट्रस्टचा या ठिकाणी हा स्टॉल आहे. ज्या ठिकाणी महत्त्वाची पुस्तक आणि पुस्तक रचना या ठिकाणी होते आहे. आणि हे वाचण्याचं काम उभ्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीने होते आहे. आणि त्याला साथ देण्याचं काम या ठिकाणी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून होत आहे. जिजाऊ सृष्टीवर महामंडळाचा हा स्टॉल आहे. आणि या स्टॉलवरती अनेक नवतरुण या ठिकाणी जिजाऊ सृष्टीवरती लागलेल्या स्टॉलवरती कर्ज कसं मिळतंय, कुठल्या माध्यमातून मिळतं, कोणकोणत्या प्रकारची कागदपत्र पाहिजे ही सर्व माहिती घेण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. 400पेक्षा जास्त स्टॉल या ठिकाणी आर्थिक या ठिकाणी लागले आहे जिजाऊ सृष्टीवरती. आपण लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलच्या माध्यमातून हा संपूर्ण वातावरण पाहतात. प्रचंड लाखोच्या संख्येनं लोक या ठिकाणी आलेले आहेत. आणि राष्ट्रमाता
जिजाऊंना अभिवादन करण्याच्या मानसिकतेमध्ये लोक आहेत. काही लोक या ठिकाणी पुस्तकं खरेदी करण्याच्या तयारीमध्ये आहे आणि हा 400पेक्षा स्टॉलचा असणारा हा संपूर्ण वातावरण या ठिकाणी आहे. आपण अनेक स्टॉलला या ठिकाणी भेट देण्याचा प्रयत्न सुद्धा करणार आहोत. आपण पाहू शकता लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचं हे थेट प्रक्षेपण जे आहे ते जिजाऊ सृष्टीवरण आहे आणि या जिजाऊ सृष्टीवर अनेक प्रकारचे लोक या ठिकाणी येत आहेत आणि अनेक प्रकारचं वातावरण या ठिकाणी आपल्याला दिसायला लागते आहे. वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल या ठिकाणी आहेत. पुस्तकांचं खरं एक खूप मोठं दालन आणि ज्ञानाचं दालन जिजाऊ सृष्टीवरती आहे. लाखो करोडो रुपयाची पुस्तकं या ठिकाणी विक्री होतात, लोक खरेदी करतात, ज्ञानाची शिदोरी या ठिकाणी घेऊन जातात, विचाराची शिदोरी घेऊन जातात. अशा पद्धतीची ही जिजाऊ सृष्टी आहे. जी जिजाऊ सृष्टी या ठिकाणी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून माननीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांच्या अथक परिश्रमाने यांच्या संकल्पनेतनं साकारली आणि आज संपूर्ण देशामध्ये नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा मराठा सेवा संघाचं हे काम या ठिकाणी सुरू आहे. प्रचंड गर्दीमध्ये, लाखोच्या गर्दीमध्ये हा सर्व जनसैलाब आपण या ठिकाणी पाहतो. अनेक स्टॉलला आपण या ठिकाणी भेट देण्याचा प्रयत्न करणार आहोत. 400पेक्षा जास्त पुस्तकांचे स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत आणि आपण पाहता की ज्ञानाची शिदोरी या ठिकाणी लुटण्याचा हा आगळेवेगळा कार्यक्रम या ठिकाणी होतो. काही महिला या ठिकाणी आहेत. ताई जय जिजाऊ. जय जिजाऊ सर. कुठून आलात? मी छत्रपती संभाजीनगर मधून आलेली आहे. काय करता तुम्ही बुक स्टॉलवरती? आम्ही बुक घेतोय आणि मी जिजाऊ ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष संगीता भुजंग पाटील आहे आणि दरवर्षी आम्ही 12 जानेवारीला येतच असतो आणि आमच्यासाठी ही खूप मोठी म्हणजे देवच एक प्रकारचं आमची अशी प्रत्येक वेळेस आम्ही अशी वारी करतो. हां, आणि शक्यतो सगळ्या महिलांनी आवर्जून यायला पाहिजे. आणि सगळ्यात मोठा बुक स्टॉल इथं 12 जानेवारीला आपल्याला बघायला भेटेल. बाकीच्या ठिकाणी जसं जत्रा असतात तसं फक्त इथं बुक स्टॉल इथं आपल्याला मोठ्या प्रमाणात जे नाही ते पुस्तक आपल्याला उपलब्ध असतात. त्यामुळे मला वाटतं सर्वांनी अवश्य एकदा तरी भेट द्यायला पाहिजे, ज्या महिला येत नसेल त्यांनी. धन्यवाद. थोडं महत्त्वाचं असं की या जिजाऊ सृष्टीवरती आणि जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्तानं तमाम महिला देशातल्या लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलवर तुम्हाला पाहतायत लाखोच्या संख्येनं. काय सांगाल तुम्ही आजच्या दिवशी महिलांना? बोला तुम्ही आता. जय जिजाऊ. जय जिजाऊ सर्वांना. जय जिजाऊ. नमस्कार. मी प्राध्यापिका लता उद्धवराव सूर्यवंशी बावणे. मी छत्रपती संभाजीनगरवरनं आलेली आहे आणि दरवर्षी आम्ही इथे 12 जानेवारी एकच वारी 12 जानेवारी आम्ही दरवर्षी येतो आणि हमखास पुस्तकाच्या स्टॉलला भेट देतो आणि पुस्तकं नक्कीच घेऊन जातो. कारण म्हणतात ना, ज्याच्या घरी नाही पुस्तकाचे कपाट त्याचे डोके आहे सपाट. आणि आमची सेवा संघाची हीच भूमिका आहे. बुके नाही बुक देऊनच आम्ही स्वागत करतो. कारण बुक्याने 3H जसं महात्मा गांधींची ही आहे संकल्पना आहे तसं आमचं सेवा संघाचं ब्रीदच आहे की पुस्तकं वाचा. हस्तक मस्तक आणि मेंदू हात आणि मनगट हे जर तुम्ही सशक्त ठेवले तर पुस्तकामुळेच ते होऊ शकतं. इंटरनेट कधीही बंद होऊ शकतं, पण जर पुस्तकं वाचलेत तुम्ही तर पुस्तकाच्या माध्यमातून जे ज्ञान आहे ते ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रवाहित होतं आणि ते दिलं जातं. आजकाल इंटरनेटच्या जमान्यामध्ये मूल्य संस्कार मुलांमध्ये रुजण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. पण तुम्ही जर छोटे छोटे पुस्तकं 10,000 रुपयाला पुस्तकं मिळत आहेत, ते 10 रुपयाचं पुस्तक जर तुम्ही इतर भेटवस्तू न देता पुस्तक जर दिलं आणि पुस्तकातल्या विचारातनं जर मुलांवर संस्कार केले तर नक्कीच ते संस्कार मुलांमध्ये रुजतील आणि चांगली येणारी पिढी भावी पिढी चांगली सुखी समृद्ध आणि चांगलं जीवन जगू शकेल. मी प्राध्यापिका लता वसंतराव भावणे, छत्रपती संभाजीनगर. आपण पाहू शकता की ह्या महिला खऱ्या अर्थाने जिजाऊच्या लेकी आहेत, सावित्रीच्या लेकी आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीनं पुस्तकाचं महत्त्व या मराठा सेवा संघाच्या बुक स्टॉलवरती व्यक्त करतायत. ताई जय जिजाऊ. जय जिजाऊ. कुठून आलात? मी छत्रपती संभाजीनगरवरतून आले. तुम्ही या प्रसंगी? मी या प्रसंगी सांगेल की बरेचसे बंधुबांधव जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त सिंदखेड राजाला येतात. अगदी स्थानिक पातळीवर आपले आपले कार्यक्रम सादर करून या ठिकाणी तरीसुद्धा हजेरी लावतात. एक वारी 12 जानेवारी असं आम्ही दरवर्षी 11 जानेवारीला पण येतो मशाल रॅलीसाठी आणि 12 जानेवारीचा पूर्ण कार्यक्रम बघून मग 12 जानेवारीला संध्याकाळी खूप मोठी अशी आयुष्याला पुरेल अशी शिदोरी आम्ही दरवर्षी या ठिकाणून घेऊन जात असतो. आपल्याला काय फील होते, काय वाटते तुम्हाला? अतिशय आनंद होतो आहे. आपण बघतो की मोबाईलच्या जगामध्ये आपलं एकमेकांना भेटणं गाठणं हे खूप कमी झालेलं आहे. आजच्या निमित्ताने बरेचसे बंधुबांधव या ठिकाणी ओळखीचे भेटतात, त्यांच्याशी बोलणं होतं, संवाद साधला जातो, संपर्कात माणसं राहतात.
अशा पद्धतीने लोकांना एकत्रित करण्याचं कार्य या ठिकाणी मराठा सेवा संघ 11-12 जानेवारीच्या निमित्ताने करत असतात. खरं तर राष्ट्रमाता जिजाऊनं या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये तमाम 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून त्यांना मावळा म्हणून या ठिकाणी संबोधलं गेलं आणि त्या मावळ्यांच्या भरोश्यावर राजे शिवछत्रपतींनी आणि संभाजींनी तुमचा माझा सर्वांचा मान सन्मान स्वाभिमान उभा केला गेला. आणि आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये जे काही विदारक वातावरण चालू आहे, धर्मांधतेचं वातावरण सुरू आहे, अशा अवस्थेमध्ये आमच्या राष्ट्रमाता जिजाऊंचा विचार या महाराष्ट्राला तारेल काय? नक्कीच तारेल, कारण की शिवाजी महाराज आणि जिजाऊंनी कधीच एका जातीला घेऊन चाललं नाही. अगदी शिवाजी महाराजांच्या पूर्ण जे काही राज्यकारभार होता, सगळे प्रधान जे होते वेगवेगळ्या जातीचे होते. त्यामुळे लोकांनी आणि सांगायचं झालं तर राजकारणी लोकांनी अगदी जाती धर्म याला मध्ये घेऊन राजकारण करू नये. मनुष्य जन्माला येताना तो एक मनुष्य म्हणूनच असतो आणि तर लोकांनी सुद्धा त्याला मनुष्य म्हणूनच पाहिलं पाहिजे. जन्मानंतर त्याच्यावरती शिक्कामोर्तब होतो की हा माणूस या जातीचा आहे, त्या जातीचा आहे. पण जाती धर्म बाजूला ठेवून एक मनुष्य जात समोर ठेवून प्रत्येकाने वावरलं पाहिजे आणि कुठेच आपला जाती धर्म मध्ये येऊ देऊ नये. अगदी शिवाजी महाराज आणि जिजाऊंनी अगदी 350-400 पूर्वी आपल्याला हा काही संदेश दिलेला होता. तो आपण यावेळी राजकारणी लोकांमुळे त्यांच्या फालतू राजकारणामुळे आपण ते विसरत चाललो आहे. तर लोकांनी ते राजकारण बाजूला ठेवायला पाहिजे. काय राजकारणी लोक असेल त्यांच्या पब्लिसिटी स्टंटसाठी ते काहीतरी फालतू प्रकार करत असतात, पण सर्वसामान्य माणसाने ते राजकारणी लोक काही आपलं पोट भरणार नाही हे समोर ठेवून जाती धर्मात कोणताही दुजाभाऊ करू नका, भांडणं करू नका, दंगली करू नका. सर्व मनुष्य जात एकच आहे. याच पद्धतीने तुम्ही सर्वांनी पुढे चाला आणि जिजाऊंचा आणि शिवाजी महाराजांचा जर तुम्ही विचार घेऊन जर चाललात तर नक्कीच यात बदल घडून येईल आणि स्वराज्यामध्ये सगळे जाती धर्माचे लोक एकत्रित वावरत होते, त्याच पद्धतीने आता सुद्धा दिसेल. खरं तर राष्ट्रमाता जिजाऊंचा विचार हा मांडणी करणारा विचार आहे, समाजाला जोडणारा विचार आहे, मराठा मावळासह बहुजनांना एकत्र करणारा विचार आहे. जाणूया आता. जय जिजाऊ. जय जिजाऊ, जय शिवराय. हा कार्यक्रम मी पहिल्यांदाच अटेंड करते आणि हा एक स्वयंस्फूर्त अगदी सर्वसामान्य ग्रामीण लोकांना, मागासलेल्यांना, गरीब मोठे सुशिक्षित अशिक्षित सर्वांना एकत्र आणणारा हा मेळावा आहे. स्वयंस्फूर्त इथं सगळ्यांना आपापली कला सादर करणं किंवा लोकजागृती करणं हे सगळं घडून येतं आहे. हे सगळं पाहून मला अत्यानंद होत आहे. काय नाव आपलं? माझं कमल नानासाहेब जाधव, औरंगाबाद. देवगिरीला मी आता रिटायर्ड प्राध्यापक आहे. देवगिरीला मी इतिहासाची प्राध्यापक होते. तर आपण पाहू शकता या ठिकाणी मराठा सेवा संघाचं या ठिकाणी हा संपूर्ण जो स्टॉल आहे, आपण पाहू शकता विविध प्रकारची पुस्तकं मराठा सेवा संघाच्या वतीने उपलब्ध आहे. खरं तर खूप महत्त्वाचं एक पुस्तक आता मार्केटमध्ये आलेलं आहे. पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचं हे पुस्तक आहे, शिवरायांची खंत. शिवरायांना कुठल्या प्रकारची खंत या ठिकाणी वाटत असेल अशा पद्धतीनं आपण पाहू शकता आणि याच अनुषंगानं आपण अनेक गोष्टी या ठिकाणी राहू शकता. राजमाता जिजाबाई ह्यासारख्या अनेक पुस्तकं या ठिकाणी आहे. 2024चं मराठा सेवा संघाचं ही शिवधर्माचं दिनदर्शिकासुद्धा प्रकाशित झालेली आहे आणि आपण पाहू शकता की ही प्रचंड मंडळी या ठिकाणी ग्रंथाच्या माध्यमातून, प्रतिमांच्या माध्यमातून शिवछत्रपतींचा हा विचार पेरण्याचं काम या ठिकाणी करते आहे आणि त्या सर्व लोकांना आपण जोडण्याचं काम आज या ठिकाणी लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलच्या माध्यमातून करतो आहोत. मॅडम, जय जिजाऊ. जय जिजाऊ. प्रज्ञा धोरण. आम्ही सगळे बुक्स विकत आहे. आमच्याकडे सगळे जिजाऊ प्रकाशन आहे. लोक येत आहे. आज संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत चालते. 1-2 लाख तर आरामशीर एक स्टॉल. आजच्या निमित्ताने मला जवळपास चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटून राहिलेला आहे. दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी बऱ्यापैकी गर्दी वाटत आहे आणि पुस्तकं विकून बऱ्यापैकी लोकांना वैचारिक पातळीवर ज्ञान मिळावे, बस एवढी मी अपेक्षा करतो. कुठल्या प्रकारची पुस्तकं या ठिकाणी तुमच्या या स्टॉलवरती उपलब्ध आहेत? फक्त जिजाऊ प्रकाशनचे, जिजाई प्रकाशनचे. कुणाकुणाची आहे, कुणाकुणाच्या जीवनचरित्रावर आहे? मॅक्झिमम पुस्तकं जिजामाता, शिवाजी महाराज यांच्यावरच आहेत आणि संभाजी महाराजांवर. तर आपण पाहू शकता
हरिमदन बकाल. तर हा जिजाऊ प्रकाशन म्हणजेच मराठा सेवा संघाच्या माध्यमातून हा स्टॉल या ठिकाणी लागलेला आहे. आणि पाहता सर किती पुस्तकं खरेदी करताय? मी जवळपास आता विद्यार्थ्यांना देण्यासाठी शिवरायांची शिवकार्य हे 100 पुस्तकं घेणार आहे. जी 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 म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त आपण हे पुस्तक ग्रंथभेटी देऊ असं खेडेकर साहेबांनी सांगितलं होतं. त्या याचा एक वाचलेलं मस्तक कधी कोणापुढे नतमस्तक होत नाही हा दृष्टिकोन ठेवून मी हे खरेदी करत आहे. दरवर्षी आम्ही येतो आणि पुस्तकं घेऊन जातो आणि या पद्धतीनं आमचं जिजाऊ जयंती साजरी करतो. आपण पाहू शकता की लोक या ठिकाणी पुस्तकं खरेदी करतायत. खरं तर या बुक स्टॉलवरती अनेक यात्रांमध्ये लोक या ठिकाणी आपण पाहू शकत होतो की विविध पद्धतीनं लोक मांडणी करतात. आणि अशाही अवस्थेमध्ये आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे की खरं तर जिजाऊ सृष्टीवरची ही जयंतीचा जो प्रोग्राम आहे तो वेगळ्या पद्धतीचा आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी की विविध प्रकारची पुस्तकं जी शिवचरित्रावर आणि राष्ट्रमाता जिजाऊच्या चरित्रावरची आहे. आज या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं शिवरायांच्या अंतःकरणामध्ये काय खंत असू शकते, कसा समाज भरकटायला लागलेला आहे, अशा आशयाचं हे पुस्तक पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांनी हे लिखाण केलेलं पुस्तक आहे. आणि यासारखे अनेक पुस्तकं या ठिकाणी आपण पाहू शकता. खरं तर आमच्या बहुजन समाजाला न्याय देणारा हा पुस्तकाचा प्रवास आहे. तर आपण या ठिकाणी या जिजाऊ सृष्टीवर उपलब्ध आहोत. लॉर्ड बुद्ध TV चॅनलचं हे थेट प्रक्षेपण सुरू आहे. आणि पाहताय की आपण आता या ठिकाणी लोकांची लगबग आपण पाहू शकता. लाखोच्या संख्येनं लोक या ठिकाणी येत आहेत आणि लोक या ठिकाणी जुळण्याचा प्रयत्न करत आहेत. जिजाऊ सृष्टीवरती अनेक स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत आणि या स्टॉलवरती खरं तर आपण लोकांना जोडण्याचं काम आपण करतो आहोत. हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे आणि या कार्यक्रमासाठी ही प्रचंड गर्दी आपण पाहू शकता. लोक येत आहे, स्टॉलवरती लोकांची गर्दी आहे. प्रत्येक स्टॉलवरती लोक पुस्तकं खरेदी करत आहेत आणि वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी जोडण्याचं काम होतं आहे. आपण पाहत आहात लॉर्ड बुद्धा TV चॅनलचं थेट प्रक्षेपण आहे जिजाऊ सृष्टीवरनं. आज 12 जानेवारी जिजाऊ सृष्टीवर या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊला या पवित्र पावन मातृतीर्थ जिल्ह्यातील सिंदखेड राजानगरीमध्ये ज्या राष्ट्रमाता जिजाऊंचा आजच्या दिवशी जन्म झाला त्यांची जयंती आहे 426वी. आणि या जयंतीच्या अनुषंगानं उभ्या देश दुनियाभरातनं महाराष्ट्रातनं वेगवेगळ्या जिल्ह्यातनं अनेक लोक या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊला वंदन करण्यासाठी येतात. लाखोची भीड या ठिकाणी आपल्याला जाणवते आहे. आणि त्याच अनुषंगानं असे एक आपण एक कार्यक्रम या ठिकाणी बघतो आहोत की साई चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून एक ट्रस्ट आहे. आणि महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी ज्या ज्या आत्महत्या केल्यात त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची जी लहान लहान मुलं आहे त्या लहान लहान मुलांचा आणि त्यांच्या पत्नींचा सांभाळ करणारं एक ट्रस्ट या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काम करते आहे. आणि आपण पाहू शकता की या ठिकाणी अतिशय ही लहान लहान मुलं या ठिकाणी आहेत. आणि ज्या पद्धतीनं कर्जबाजारीपणाला कंटाळून या मुलांच्या पालकांनी किंवा वडिलांनी या ठिकाणी आत्महत्या केली आणि ही सर्व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील लहान लहान मुलं आहेत जी या ट्रस्टच्या माध्यमातून एकवटलेली आहे. त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत, त्यांचं संगोपन या ठिकाणी होते आहे, त्यांचं राहणं खाणं असेल आणि या सगळ्या गोष्टीची सेवा सुविधा या ठिकाणी होते आहे. तरी एकंदरीतच या लोकांचं काय म्हणणं आहे, ज्याने आत्महत्या केल्यानंतर कशा पद्धतीनं त्या कुटुंबाचा परिस्थिती निर्माण होते, त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या जी महिला असेल किंवा आत्महत्याग्रस्त जो शेतकरी असेल त्याच्या पत्नीची काय अवस्था होते, या सगळ्या गोष्टी आपण या सर्वांच्या जे काही म्हणणं आहे त्या म्हणण्यातनं आपण जाणून घेणार आहोत. थोडंसं आपण जाणून यांचं एक कीर्तना स्वरूपात एक अभंगा स्वरूपात यांचं जे योगदान आहे आपण बघू शकता. कृष्ण राम 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 जानकी वल्लभ कोण केते भगवान आते नाही कोण केते भगवान आते नाही कोण वीरा के जैसे बुलाते नहीं कोण वीरा के जैसे बुलाते नहीं अच्युतंकेश्वरं कृष्ण राम राम नारायणं जानकी वल्लभ कोण केते भगवान आते नहीं कोण केते भगवान आते नहीं तेरा सबनी के जैसे खिलाते नहीं तेरा सबनी के जैसे खिलाते नहीं अच्युतंकेश्वरं राम राम नारायण
कहते भगवान सोते नहीं, कौन कहते भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुनाते नहीं, माँ यशोदा के जैसे सुनाते नहीं। अच्युतं केशवरं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं, कौन कहते हैं भगवान नचते नहीं, कौन कहते हैं भगवान नचते नहीं, गोपी योगी जरा तुम नचाते नहीं, गोपी योगी जरा तुम नचाते नहीं। अच्युतं केशवरं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं, राम नारायणं जानकी वल्लभं। आणि आपण पाहू शकता या ठिकाणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची ही लहान लहान कोवळी मुलं आहेत आणि त्यांनी खरं तर भजनाच्या माध्यमातून मनाला विरंगुळा हे दुःख विसरण्यासाठी हा प्रयत्न या ठिकाणी होतो आहे। एकंदरीत या ट्रस्टच्या कार्याबद्दलचं आपण जी माहिती जाणून घेणार आहोत। सर जय जिजाऊ। जय जिजाऊ। थोडंसं आपल्या ट्रस्टचं हे जे काम आहे कामाबद्दलचं आपलं लाखो दर्शक भारतभर तुम्हाला पाहतायत, काय सांगाल? जय जिजाऊ जय शिवराय। जे महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या ही महाराष्ट्रातली 27 जिल्ह्यातली ही बालकं आहे आणि ही सगळी त्र्यंबकेश्वर येथील तिथं आधार आश्रम या ठिकाणी राहतात आणि म्हणून आम्ही जिजाऊला वंदन करण्यासाठी आलो की कोणत्या शेतकऱ्याने आत्महत्या होऊ देऊ नको, भरपूर पाऊस पडू दे, खूप शेतकऱ्याला पीक येऊ दे आणि बळीराजा सुखी ठेव आणि म्हणून शेतकरी आत्महत्या करून निघून जातो आणि त्याची ही बालकं उघड्यावर पडतात, त्यांचं जीवन अंधारमय होतं आणि म्हणून अशी अवस्था कोणाच्याही जीवनामध्ये नको। हीच वंदन करण्यासाठी जिजाऊ मातेला, शिवराय महाराजांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या सगळ्यांना आम्ही सांगण्यासाठी आलो, प्रार्थना करण्यासाठी आलो की कोणाच्या जीवनामध्ये ही अवस्था व्हायला नको। सर आपलं नाव आणि आपला परिचय? माझं नाव, मी त्यातला एक आधार तिथाचा एक ट्रस्टी आहे त्र्यंबकराव गायकवाड आणि बाकीच्या ज्या आत्महत्या केलेल्या विधवा शेतकऱ्यांच्या पत्नी देखील हे सगळं सांभाळण्याचं काम करतो। तर आपण पाहू शकता की या ठिकाणी हा एक वेगळा उपक्रम या ट्रस्टच्या माध्यमातून सुरू आहे आणि जिजाऊ सृष्टीला वंदन करण्यासाठी, राष्ट्रमाता जिजाऊला अभिवादन करण्यासाठी या लहान लहान कोवळ्या कळ्यांना घेऊन ही सर्व मंडळी या ठिकाणी पोहोचलेली की ज्या अनुषंगानं ज्या लेकरांची ही अवस्था निर्माण झाली ही केवळ शेतकऱ्याच्या चुकीच्या निर्णयामुळे किंवा या ठिकाणी कर्जबाजारीपणाला कंटाळून जे शेतकरी आत्महत्या करतात यांनी आत्महत्या नाही केली पाहिजे। काही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी सुद्धा या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्यासोबत थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। ताई जय जिजाऊ। जय जिजाऊ जय शिवराय। मी धुळे जिल्ह्यातील छोट्याशा लहान खेड्यात राहते। माझं नाव सविता अनिल वाघारे। माझ्या मिस्टरांनी 1 वर्ष झालं आत्महत्या केली शेतीसाठी, शेतीच्या कर्जासाठी। आम्ही अनाथ झालो, मला कोणाचा सहारा नव्हता, मी अनाथ आश्रममध्ये आले, लहान लहान मुलं घेऊन आले मी, तिथं माझा सांभाळ होतोय। आपण पाहू शकता खूप विदारक परिस्थिती या ठिकाणी आहे। ही लहान लहान मुलं आपल्याला जाणवत आहेत। कुठून आला भैया? भिवंडी। भिवंडीवरून आलाच? अच्छा, तुझी बहीण आहे का ती? अच्छा 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 अच्छा। तर आपण हे सगळं पाहू शकता। तू कुठून आला? तर ही सर्व लहान लहान मुलं खरं तर या ट्रस्टच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या 27 जिल्ह्यातल्या या सगळ्या लेकरांना एकत्र केल्या जात आहे आणि त्यांचं संगोपन केलं जात आहे। अनेक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीसुद्धा या आश्रमामध्ये आश्रयाला आहेत आणि त्या या ठिकाणी आपलं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत। नव्हे तर एक परिवार म्हणून आता हा मोठा सैलाब उभा राहिलेला आहे। त्या अनुषंगानं आपण अनेक लोकांमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। आत्महत्या केली, माझं पण 3 लेकरं तिथेच आहेत शाळेत। 3 हो इकडे आलेलं आहे। आपण पाहू शकता की खूपच विदारक हे वातावरण आहे। लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रानं आणि महाराष्ट्राच्या तमाम देशातल्या लोकांनी हे बघावं की चुकीचा एखादा निर्णय घेतला गेला तर हे संपूर्ण कुटुंब कसं विस्थापित होते, त्यानंतरच्या पिढीवर काय परिणाम होत असेल हे जाणाऱ्या माणसाला कदाचित कळत नसेल, परंतु जो असतो किंवा जो राहतो त्याला हे सगळं झेलावं लागते। वेळप्रसंगी आणि मान अपमान आणि अवहेलनासुद्धा सहन करावे लागतात। परंतु या ट्रस्टच्या माध्यमातून या सगळ्या परिस्थितीला मात करण्यासाठी एकच संदेश पुन्हा देत आहेत की जे झालं आमच्या वडिलांकडनं झालं असेल किंवा आत्महत्या केलेल्या व्यक्तीकडनं झाला असेल, पण पुन्हा चुकीचे पावलं कुणी उचलले नाही पाहिजे किंवा चुकीचे निर्णय कुणी घेतले नाही पाहिजे, अशा पद्धतीचा संदेश या ठिकाणी गीताच्या माध्यमातून ही लोक करतायत। आम्ही जिजाऊला हे सांगण्यासाठी आलो आहे, शेतकऱ्याने आत्महत्या करू नये, आत्महत्या हा पर्याय नाही, व्यसन करू नका, शेतकरी आत्महत्या करू नका, आपल्या मुलांबाळामध्ये
देव बघण्याचा प्रयत्न करा, व्यसन करू नका, एवढं सांग. तर या पद्धतीनं कोणी गीत गातं इकडे या ठिकाणी जर आपण बघू शकता की आत्महत्या करू नका या पद्धतीनं काय संदेश असेल. शेतकरी आत्महत्या करतात आणि त्यांची जे मुलं असतात किंवा त्यांची वाईफ असेल ते उघड्यावर पडतात, त्यांना त्रास सहन करावा लागतो. तो त्रास त्यांना होऊ नये यासाठी यांच्या सर्व मुलांच्या वडिलांनी आत्महत्या केली. तर हे सर्व मुलं हे दुःख दुसऱ्यांना मिळू नये यासाठी त्यांनी हे सर्व संदेश देतात, संपूर्ण महाराष्ट्रात फिरतात आणि ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या घरी जाऊन तिथे जाऊन संदेश देतात की आत्महत्या करू नका, आत्महत्या हा पर्याय नाही. च्या माध्यमातून ही सर्व मुलं या ठिकाणी एकवटलेली होती आणि त्या अनुषंगानं आपण काही लोकांना या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करत होतो. तुझं नाव काय? जयरी, माझे नाव प्रियंका रामदास गायकवाड, मुक्काम पोस्ट जिवाळे, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. अच्छा, काय सांगाल तू, कसं वाटतं तुला काय या पद्धतीने? मी लहानपणापासून इथेच आश्रममध्ये राहते आणि माझ्या वडिलांनी शेतीच्या कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली होती आणि आश्रमात राहत असताना मला खूप म्हणजे मुलांमध्ये राहणं खूप आवडतं आणि मी सगळ्यांना आम्ही इथे असं सांगायला आलो आहे की कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्या करू नका, आत्महत्या हा पर्याय नाही. आत्महत्या केल्यानंतर आमच्यासारखे मुलं बाळ उघड्यावर पडतात, त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी कोणी नसतं, म्हणून कोणीही आत्महत्या करू नका. खूप छान. आणि खरं तर आत्महत्याग्रस्तांची ही सगळी लेकरं आहेत आणि त्यांचा सांभाळ करणारं हे जे ट्रस्ट आहे साई चॅरिटेबल ट्रस्ट आणि ही सर्व मंडळी या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊला या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आली. लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलने ह्या सगळ्या गोष्टीची दखल घेतलेली आहे. संपूर्ण देश या संपूर्ण लेकरांना बघतो आहे आणि आपण पाहत राहा तुमचं आपलं सर्वांचं देशातलं केवळ एकमेव बहुजनाचं चॅनल लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनल. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, कॅमेरामॅन विकास जीवनेसह. तोपर्यंत जय जिजाऊ.